लोकांमध्ये जर तुम्हाला तुमची किंमत वाढवायची असेल, जर लोकांनी तुमच्या पायाशी यावं असे जर तुम्हाला वाटत असेल, ज्यांनी तुम्हाला रडवलेलं आहे, त्रास दिला आहे, त्यांना कशी अद्दल घडवावी असे जर तुम्हाला वाटत असेल, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐका. देव आज तुम्हाला सांगत आहे, जर तुम्ही देवाच्या या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. परंतु जर तुम्हाला स्वर्गात जाण्याची इच्छा असेल, तुमच्या जीवनात आनंद आणायची इच्छा असेल, तर तुम्ही स्वामी आईसोबत, स्वामी माऊलींसोबत पुढील 10 मिनिटे तुम्ही घालवा. नक्कीच तुमच्या आयुष्यात आनंद येणार आहे. होय, देव म्हणतात, बाळा, तुझ्या जीवनातील जी काही कडू दुःख तू पचवले आहेस, त्यासाठी देव आता तुझ्या जीवनात आनंदाचे गोड घास घेऊन येणार आहे. मी देवदूत आहे. मी प्रेम आणि काळजीने भरलेला संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे. कल्पना करा की मी तुमच्या आत येण्यासाठी आता दारात उभा आहे. तुमचे घर अमर्याद प्रेम आणि प्रचंड आर्थिक आशीर्वादांनी भरण्यासाठी तयार आहे. जर तुम्ही सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. देवाने दिलेला प्रत्येक आशीर्वाद आज खरा होईल, कारण देव इतर फसवणाऱ्या लोकांसारखा नाहीये. तुम्ही फक्त देवांवरती विश्वास ठेवा, कारण देवाच्या योजनेवर विश्वास ठेवा. तो तुम्हाला विजयाकडे नेणार आहे. ज्याप्रमाणे एक प्रेमळ पिता आपल्या मुलांवर लक्ष ठेवतो, त्याचप्रमाणे देव तुमच्यावर अतूट प्रेम आणि संरक्षण करत आहे. मी तुझा देव आहे बाळा. तू जिवंत असेपर्यंत मी तुझी पूर्णतः काळजी घेणार आहे. मी तुम्हाला निर्माण केला आहे आणि मी तुम्हाला मदत करण्यासाठी, संरक्षण देण्यासाठी आणि वाचवण्यासाठी नेहमीच तुमच्या मागे पुढे असतो. तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा. तुमचे सर्व निशंक तुम्ही माझ्यावरती सोपवून द्या. आता तुमच्या आयुष्यात फक्त सुखाचीच चाहूल आता तुम्हाला लागणार आहे. दुःख तुमच्या आयुष्यात नसणार आहे. फक्त शेवटपर्यंत तुम्ही ऐका. प्रत्येक तुमची विनवणी आता मी पूर्ण करणार आहे. माझ्यावरती तुम्ही विश्वास ठेवा. माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, जर का तुमचाही तुमच्या देवावरती विश्वास असेल तर होय देवा मी सहमत आहे असे टाईप करून लगेच ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. देव म्हणतात, बाळा, माणसाचं जगणं सुंदर हे त्याच्या विचारांनी होत असते. आपल्या पूर्वजांनी नावं आपल्याला आठवत नसतील, पण महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, श्री स्वामी समर्थ महाराज अशा महान व्यक्तिमत्वांची आठवण कायम ठेवली जाते. का असेल बरं असेल? कारण त्यांनी जिवंतपणी जगात सुंदर विचार आणि सकारात्मक विचार लोकांच्या मनावर कोरून निघून गेले. म्हणतात ना, मरावे परी कीर्तिरूपी उरावे. बस त्याचप्रमाणे आपण शरीराने तर या संसाराला त्यागू, पण चांगले विचार जर पेरून गेलो तर लोकांच्या मनात आपण नेहमीसाठी जिवंत राहू. जीवनाला आणखीन सुंदर बनवण्यासाठी या व्हिडिओमध्ये सुद्धा आपल्याला बरेच काही स्वामी महाराजांनी सांगितलेली सुंदर असे विचार आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. त्यामुळे लगेच तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी देखील दाबून ठेवा आणि स्वामी महाराजांचे आशीर्वाद प्राप्त करून घेत राहा. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आपण समोर बघतो की मागे, यावर अनेकदा सुख दुःख अवलंबून असते. जिभेचं वजन कमी असलं तरी तिचा तोल सांभाळणं खूप कठीण आहे. नेहमी चांगले लोक आणि चांगले विचार तुमच्या सोबत असतील तर आयुष्यात तुम्ही एकटे राहू शकत नाही. ज्यांच्या डोळ्यात लहान लहान कारणांमुळे पाणी येतं, ती लोक कमजोर नाही तर साफ हृदयाचे असतात, पण लोक त्याचाच गैरफायदा घेत असतात. आरसा आणि मन दोन्ही सारखेच. फरक इतकाच की आरशात सगळे दिसते आणि मनात फक्त आपलेच दिसत असतात. प्रत्येकाचं हृदय लॉक असतं, आपण उघडू शकतो, पण फक्त आपल्याकडे माणूस की पाहिजे असते. चूक ही आयुष्यात एक पेज आहे, पण रिलेशन म्हणजे आयुष्याचं बुक आहे. सर्वांना सुखी ठेवणं आपल्या हाती नसलं तरी आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही हे मात्र नक्कीच आपल्या हातात आहे. देव आपल्याला देतो तो चेहरा आणि आपण निर्माण करतो ती ओळख. म्हणून तुम्ही चांगली ओळख निर्माण करा. चेहरा तर आज ना उद्या कमी होणारच आहे, तुमची ओळख ही कायम स्वरूपी राहणार आहे. माणूस काही गोष्टी कितीही कच्चा असला तरी चालेल, पण तो माणुसकीमध्ये पक्का असला पाहिजे. बोलताना शब्द जपावेत, कारण ते हृदय चिरू शकतात. जीभ जरी असली आपली तरी कान हे दुसऱ्याचे असतात, हे कायम लक्षात ठेवले पाहिजे. शाकडे जाणारा मार्ग हा के आत्मविश्वासामुळेच उघडत असतो. मनाचे नाकारावे आणि विवेकाचे ऐकावे असे स्वामी महाराज नेहमी सांगत असतात. मनात आणलं तर या जगात अशक्य असं काहीच नाही. सहमत असाल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करून हा संदेश तुम्ही ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा. भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचे फूल कशासाठी जगायचे आहे हे शिकवते.
मनाची परीक्षा डोळ्यांनी होते तर डोळ्याची परीक्षा ही मनाने होत असते. त्यामुळे डोळ्यापेक्षा मनाने तुम्ही सुंदर राहा. आपोआपच तुम्हाला सर्व सृष्टी ही सुंदर दिसेल. न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हरतं आणि कायमच तो आपल्याला पाहिजे ते देत असतं. दुसऱ्या माणसाला मदत करणं म्हणजे स्वतःचं बळ आजमावणं. आयुष्यात कोणत्याच मर्यादा नाहीत, फक्त तेवढ्याच आहेत ज्या तुम्ही तुमच्या मनात निर्माण केल्या आहेत. तुम्ही माझ्या संघर्षाच्या काळात माझ्याबरोबर नसाल तर मी तुम्हाला माझ्या यशात सामील करून घेईल. मला आता नवीन टीकाकारांची गरज आहे, कारण आधीचे टीकाकार माझ्या प्रेमात आहेत. रिकामी पाकिट कधीच तुमच्या यशाच्या आडी येत नाहीत बाळा. जेवढे रिकामी डोके आणि रिकामी मन यशाच्या आडसर येत असतात. नशीब हातात येत नाही, हाताला तुमच्या नशिबाकडे नेणे गरजेचे आहे. संकट तुमच्यातील शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात की तुम्ही किती प्रयत्नशील आहात, तुमच्यामध्ये किती धाडस आहे आणि तुम्ही स्वामी महाराजांनी सांगितलेल्या विचारांचे किती पालन करता. त्यामुळे माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांनी सांगितलेले विचार तुम्ही तुमच्या आचरणात आणा. स्वामींचे नामस्मरण करा. स्वामी महाराजांवरती विश्वास ठेवा. नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्व काही गोष्टी प्राप्त होईल. सहमत असाल तर मी स्वामींचा सच्चा भक्त असे टाईप करा. देव म्हणतात, बाळा तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे आता मी स्वतः देणार आहे. एकदा तू फक्त ऐकून घे. होय बाळा, आयुष्याला आता तुझं वळण येणार आहे. आयुष्याच्या वळणावर जीवन प्रवास करताना आयुष्याला वळण असेल तर आयुष्याचा मार्ग सहसा चुकत नाही. होय, आपले विचार सरळ असले तर मग आयुष्यात येणारी वळण कितीही वाकडी असू दे बाळा, काहीच फरक पडत नाही. कारण आपल्याला कोठे जायचं हे आपलं उद्दिष्ट, आपलं ध्येय हे ठरलेलं आहे, फिक्स आहे. त्यामुळे आयुष्यात कितीही वळण येऊ दे, आयुष्याला सुंदर असे वळण देतील. बोलणारे बोलतच राहतात, त्यांच्याकडे तू दुर्लक्ष कर. आपण जीवन असे जगायचे की लोक पाहतच राहतील. लोकांकडे आपण दुर्लक्ष करायचं आणि आपल्या आयुष्यावर आपण लक्ष केंद्रित करायचं. एकदा एका शाळेत मानसशास्त्राचा तास होता. एका शिक्षिकेने अर्धा भरलेला पाण्याचा ग्लास हातात धरला आणि सर्व विद्यार्थ्यांवर नजर टाकली. प्रत्येकाला वाटले की आता मॅडम विचारतील की हा ग्लास भरलेला आहे की रिकामा. पण एक स्मित हास्य करून मॅडमने प्रश्न केला, या ग्लासचं वजन किती असेल, कुणी सांगेल का? कुणी म्हणाला 100 ग्रॅम, कुणी म्हणाला 200 ग्रॅम, कुणी म्हणाला 150 ग्रॅम. एक जण तर म्हणाला, मॅडम अर्धा किलो. मॅडमने पुन्हा एकदा स्मित हास्य करून बोलण्यास सुरुवात केली, याचं वजन मोजमाप करून सांगण्यापेक्षा फार काही फरक पडत नाही. मुळात वजन काही असो, जर का मी हा ग्लास 1 मिनिट असाच धरून ठेवला तर मला काही त्रास होणार नाही. 1 तास धरून ठेवला तर हात दुखेल आणि दिवसभर असाच ठेवला तर हात खूप जड होईल. इतका की बधीर होऊन निकामीच व्हावा. आपल्या आयुष्यातील तणाव आणि चिंताचं पण असंच असतं. क्षणभर विचार करा, काही वाटणार नाही, पण मनात धरून बसलात तर तुमचं मन असं जड होत बधीर होईल, इतकं की तुम्ही काहीही करू शकणार नाही. तेव्हा तुम्ही चिंता करणे व्यर्थ आहे हे सोडून द्या. मनाला हलकं करा आणि निरंतर आल्हाददायक जीवन जगायला शिका. आयुष्य खूप सुंदर आहे. आयुष्य जगण्याच्या 2 पद्धती आहेत. पहिली, जे आवडते आहे ते मिळवायला शिका. दुसरी, जे मिळवलं आहे तेच आवडून घ्यायला शिका. नेहमी इतरांशी स्वतःची तुलना करत बसू नका. असे करून स्वतःची किंमत कमी होते. एक नेहमी लक्षात असू द्या, आपण सगळ्यात या जगात अनमोल आहोत. चांगले हृदय आणि चांगला स्वभाव दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जीवनभर टिकून राहतात. त्यामुळे तुम्ही आपल्याला जे भेटलं आहे त्यातच आनंद माना आणि त्यानुसारच तुम्ही जीवन जगा. नक्कीच तुम्ही आनंदाने तुमचं आयुष्य घालवाल. आयुष्य जगताना बरेचदा आपल्या नजरेसमोर एक आदर्श असतो, एखाद्या व्यक्तीचा किंवा अगदी त्याला आपण देवासमोर आपण त्यांना मानत असतो. आपल्या आयुष्याचं तारणहार म्हणून बघत असतो. ती व्यक्ती फक्त सद्गुणी आणि कायमच बरोबर असते. ह्या विचारधारेमध्ये आपण कायमच असतो. पण एक गोष्ट आपण फार दुर्लक्षित करतो, ते म्हणजे त्यांचं माणूसपण आणि त्याबरोबरच माणूस म्हणून येणारे त्यांचे गुणदोष. आयुष्य जगताना येणारे भावभावनांचे चक्र कोणालाही चुकत नाही, पण ती व्यक्ती चुकूच शकत नाही असा काहीसा समज करून घेऊन आपण त्यांचा माणूसपण आणि त्यांच्या चुका करायच्या आणि त्यातून शिकायचं, हक्काचं हिरवून घ्यायचो. जे ते काही वागतील बोलतील ते बरोबरच हा हट्ट ठेवून त्यांचा विचाराचा आपण घेत असतो आणि काहीच नाही चुकलं ह्याचा आपण असाच आपण मांडत असतो.
पण तसं नाही. व्यक्ती आली तिथे त्यांच्या चुका आले, गुणदोष आलेच, एकूणच नकारात्मक वातावरण तिथे निर्माण होत असतो. मुळातच आदर्श ह्या संकल्पनेतच आपण गोंधळ करत असतो. आदर्श हा व्यक्तिमत्वाचा गुणांचा असावा, व्यक्तीचा नाही, हे बेसिक आपण नाकारत असतो आणि हट्टीपणाकडे, नकारात्मकतेकडे आपण जातो. जगाला मोटिवेशन लागतं हे मान्य आहे, पण त्याचा अतिरेक व्यक्तिपूजेपर्यंत पोचतो आणि सगळंच बिनसत जातं. आपलं आणि आपलं जगणं बस इतकंच चांगलं आहे. त्यामुळे तुम्ही आयुष्य भरभरून जगा. खूप छान आहे आपले सुंदर आयुष्य, स्वामी महाराजांनी आपल्याला ते दिलेलं आहे. फक्त आपल्यापैकी कोणाच्या आयुष्याचं वाटोळं हे आपल्याकडून होता कामा नये, याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसाऊ या वळणावर, जरा विसाऊ या वळणावर. आणि खरं सांगायचं तर बऱ्याचदा इतरांना मागे टाकण्याच्या नादात आपल्याला आपलं वळण कधी येऊन गेलं याचं भान सुद्धा राहत नाही. इतकं बेभान होऊन आपण पैसे, पद, प्रतिष्ठा यांच्या मागे लागलेलो असतो. आपण जरी कितीही वेगाने पळालो तरी आपल्या पुढे कोणीतरी असणारच आहे. त्यामुळे आपण आहे तिथे आपण आनंदाने राहू. हंसते गाते यहाँ से जहाँ से गुजर, दुनिया की तू परवाह न कर, मुस्कुराते हुए दिन बिताना. असे तुम्ही आयुष्य जगा. प्रत्येक क्षणी तुम्ही आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. नाहीतर आपण लहानपणापासून ऐकत आलेलोच आहे ससा आणि कासवची गोष्ट, तसं आपल्या आयुष्यात घडता कामा नये. धावपळ करणे कमी करा किंवा सोडून द्या. जिंदगी हंसने गाने के लिए है पल दो पल, इसे खोना नहीं, रोके रोना नहीं, खोके रोना नहीं. त्यामुळे तुम्ही आहे ते आयुष्य खूप सुंदर आहे त्याप्रमाणे जगा. स्वामी महाराजांचे नामस्मरण करा, त्यांचे चिंतन करा. स्वामी माई आपल्या पाठीशी असेल तर आपल्याला रडण्याची काहीच गरज नाही, कारण की तेच आपले तारणहार आहेत. सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूची घंटी दाबून हा व्हिडिओ ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा. स्वामी सेवा आणि मी असे टाईप देखील करा. सतत माऊलींच्या नामस्मरणांमध्ये राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.